चिठ्ठीत लॉग ऑफ नोट लिहून मुलाने आपलं जीवन संपवलं. जीवन संपवण्यापूर्वी तरुणाने आपल्या वहीत काही स्केच आणि नकाशे बनवले. गेममुळे तरुणाने आपलं जीवन संपवलं असावं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. निधन झालेल्या मुलाच्या लॅपटॉपचा पासवर्ड अजूनही पालक आणि पोलिसांना कळालेला नाही. त्यामुळे तपासात पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे की त्याने कोणती गेम खेळून आपलं जीवन संपवलं. मुलाच्या निधनाचा तपास करण्यासाठी पोलीस सायबर तज्ज्ञांची मदत घेणार आहेत. मुलाची आई म्हणाली, गेल्या 6 महिन्यांत मुलगा खूप बदलला होता. तो आक्रमक होत होता. आई असून मलाही त्याचा सामना करायला भीती वाटत होती. या खेळातून त्याला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. मी त्याच्याकडून लॅपटॉप घ्यायचे पण तो माझ्याकडून लॅपटॉप हिसकावून घ्यायचा. तो इतका बदलला होता की त्याला आगीची भीती वाटत नव्हती. तो चाकू मागायचा. पूर्वी तो तसा नव्हता. ही सरकारची चूक असल्याचा आरोप मुलाच्या आईने केला आहे. अशा वेबसाईट मुलांपर्यंत कशा पोहोचतात? आजच्या युगात प्रत्येक गोष्ट डिजिटल झाली आहे. जेव्हा या सर्व गोष्टी मुलांकडे जातात तेव्हा त्यांचे संरक्षण केले पाहिजे असं त्या म्हणाल्या. 14व्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर काय होईल हे माझ्या मुलाला माहिती नव्हतं. समोरच्या व्यक्तीने आत्महत्येचा टास्क समोर ठेवला होता. गेमद्वारे अशा घटना पुन्हा घडू नयेत. मी सरकारला विनंती करते की अशा गोष्टी मुलांपर्यंत पोहोचू देऊ नका असे मुलाची आई म्हणाली आहे. मुलाचे वडील म्हणाले, माझ्या मुलाला दिलेल्या लॅपटॉपला पॅरेंटल लॉक आहे. ते काढून तो लॅपटॉप वापरत होता. त्याच्या वहीत काही स्केचेस आहेत. आम्हाला याची जाणीव नव्हती. यामध्ये 2 टीम लिहिल्या आहेत आणि खेळला. हा गेम ब्ल्यू व्हेल सारखाच आहे. गेल्या 6 महिन्यात मुलामध्ये खूप बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. तो सुरी घेऊन टरबूज अगदी बारीक कापायचा आणि आगीशी खेळायचा. शाळेतही खूप बदल झाले. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता अशी माहिती अल्पवयीन मुलाच्या मामाने दिली आहे.